हरिनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान, गुरुनाथ महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज, हर हर महादेव. निवृत्तीनाथ महाराज की जय. न च तस्मात् मे प्रकृति तम भविता न च मे तस्मादन्यतरो आणि देहाची ही लेणे देऊन वेगळेपणे असे तो जीव प्राणी तोच पडिये. आपण ज्या व्यक्तीशी त्यांनी आपला कॉल होल्डवर ठेवला आहे. कृपया लाइन पर रहा. जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है. कृपया लाइन पर बने रहिए. The person you are speaking with has put your call on hold. Please stay on the line. भूतळी आघवान नदी पांडवा जो गीता सांगे मेवा भक्तजनांचा. मद ईश्वराची निलोभी गीता पडताक्षो विजो मंडन वैसवी संताची. वसुदेवस्तं देवं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं ईशमानन्दे वल्लभम्. मूर्तिपूजामूलं गुरुपदं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा. 69 नंबरचा श्लोक, अध्याय 18. गीता ज्ञान कोणाला सांगावं त्याबद्दल भगवंतांना मागच्या श्लोकामध्ये बराच विषय सांगितला. तर ह्या श्लोकामध्ये आणि देह धारण करूनही जो जीवाने व प्राणाने देह भावापासून अलिप्त असतो तो मला अत्यंत प्रिय आहे. देह धारण करूनही जो जीवाने व प्राणाने देह भावापासून अलिप्त म्हणते, देह भावापासून अलिप्त असतो. ज्याचा देहभाव नष्ट झाला, त्याचं साधात्म्य नष्ट झालं, न म्हणा देहमान. देवाला कोण आवडतो? देवाची सगळे कोण आवडत देवाला? सगळे देवाचे, पण सगळे देवाला आवडत नाही ना. तोच मला अत्यंत प्रिय आहे. म्हणलं ना, यो मत भक्त समे प्रिया, मला आवडणारा भक्त. तीच खरी दिवाळी जीवनाची, नाही का? मग जास्त होणं म्हणजे दिवाळी काय? विठोबाचे राज्य नित्य दिवाळी, विष्णुदास नामा दिवे भावे ओवाळी. संतांना दिवाळी चौथ्या अध्यायात सांगितलं ना, योगिया दिवाळी निरंतर. अज्ञान नष्ट झाल्यावर दिवाळीच आहे ना. अज्ञानी म्हणून दुःख आहे, आनंद म्हणजे दिवाळी. अभंग आहे ना, कोणाचा आहे तो? सखुबाईचा म्हणजे
विठोबाचे राज्य माहिती कुवारी ते नामदेवरायांचं आहे आता. हा म्हणरे संगीता म्हणू का? आनंदाची दिवाळी घरी बोलवा वनमाळी घाली ते मी रांगोळी गोविंद गोविंद सुंदर माझ्या घरात आत्मा हा नांदत चंद्र सूर्य दारात गोविंद गोविंद दळणदळीले मंदिरी विष्णू यावे लवकरी चित्त माझे शुद्ध करीत गोविंद गोविंद अंजनीच्या उदरी मारुती ब्रह्मचारी यशोदेच्या मांडीवरी गोविंद गोविंद वैकुंठीचा राणा चंद्रभागेवरी आला पुंडलिकाचा भाव पाहुनी उभा तो राहिला पुंडलिक भक्त बळी त्याने आणला वनमाळी विटेवरी शोभली मूर्ती ती सावळी सावळा तो वनमाळी भक्तीसी भुलला पुंडलिकाचा बाजार दृष्टीने पाहिला विठ्ठल माझा सखा ओव्या मी गाईन देऊळाशी जाईन हरीला पाहिन विठ्ठल माझे गणगोत आराध्य दैवत विठ्ठलाच्या चरणी सखू झाली मनोरथ सुंदर माझ्या घरात आत्मा हा नांदत चंद्र सूर्य दारात गोविंद गोविंद. ही दिवाळी ही सांगायची गीता आत्मा नांदत नाही का आपल्या याच्यामध्ये एवढं सांगण्याकरताच गीता आहे अख्खी. देह भावापासून अलिप्त झालं का दिवाळी. सकोबाई कोणत्या शाळेत गेली तिला कशी कळ दिवाळी कळाली असं कोणत्या संस्थेत शिकायला गेली आतून बाहेर येत असत ते आतून देह तादात्म्य देह भाव देह भावापासून अलिप्त असतो नंतर झोपून जातात. नंतर बरेच मंडळी दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा. आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञान उत्पन्न होणं हाच वासुदेव नाम हा मोक्ष येईल सुखी नामस्मरताद रे आधी मांडी मरते टाकी. हे कर्म तपस्वी ज्ञानी हे जरी जाणतात देवाला पण ज्यानं गीता जाणली सर्वात गीतार्थ जाणणारा मला अत्यंत प्रिय आहे. गीतेत वर्म आहे ना गीतेत वर्म आहे. हे पांडवा जो माझ्या भजन भक्तजनाच्या समुदायाला गीता शास्त्र सांगतो. कथा कीर्तनात काय असतं गीताच असते ना. आता
काही बिचारे दुसरं सांगत असतील, त्यांचा धर्म त्यांच्याजवळ नाही का. त्या व्यासपीठावर येऊन काही प्रपंचाच्या गप्पा हवीत असतील ते त्यांना नाही का, आपल्याला काय करायचं त्यांचं हे करून. ज्याचा त्याचा विषय येतो नाही का. पण त्या व्यासपीठावर सगुण चरित्रे परम पवित्रे साधन वर्णावी. भगवंताचं चरित्र कृष्ण अवतार असन, राम अवतार असन, माऊलीचा अवतार असन, संत चरित्र असतील. भक्ती ज्ञाना विरहित इतर गोष्टी नव्यवराया. एक भक्ती सांगावं, ज्ञान सांगावं, वैराग्य, हेच गीतेमध्ये. दुसरं काय गीतेत काय कथा थोड्याचे का गोष्टी थोडेच. मग ही गीता जो माझ्या भक्तजनाच्या समुदायाला गीता शास्त्र सांगतो, ते हरिकृष्णवाले काय अवघडच खेळ मोठा. ती अमेरिकेत गेले, ती एक गीता ट्रान्सलेशन केली बराच काळ त्यांनी तपस्या करून, इंग्लिश मध्ये केली. ते काही लोक गोळा केले, कारण त्यांना ही गीता कळत नाही ना आपल्याला. ती इंग्लिश मधून ट्रान्सलेशन केलं, त्या लोकांनी जेव्हा वाचली ना, मग त्यांना ते कळलं. ती पुन्हा भारतात आले, मग तिने सांगितलं गीता अशी गीता, मग आपली गीता वाचायला लागली. असं असं कारण ते लोक गीता वाचायचे, मग आपल्याला काय अडचण आहे, वाच राहत आपलं. कुठे कुठे नाचणार, कुठे हरे कृष्ण हरे कृष्ण. लाज भय शंका जरविला मान, इतकं येडं व्हावं लागतं. म्हणजे जो माझ्या भक्तजनाच्या समुदायाला गीता शास्त्र सांगतो, त्याचप्रमाणे पृथ्वी तलावर मला दुसरा कोणी प्रिय नाही. हे कोण सांगत? देव म्हणतोय. देवाला प्रिय व्हायचं ना आपल्याला. देव एवढा मोठा वशिला लागल्यावर याच्यापेक्षा मोठा कोणता वशिला आपल्याला हो. बाकीचे वशिले काय किती कायमचे नाही ना. बाकीचे वशिले कायमचे नाहीये, कुछ कमी येते बाकीचे वशिले. तेच शाश्वत नाही तर ते वशिले का शाश्वत आहे का? ज्याच्याकडे वशिला तो नित्य पाहिजे ना, सत्य पाहिजे, शाश्वत पाहिजे, अमर पाहिजे, उदारू पाहिजे, कृपाळू पाहिजे, ज्ञानी पाहिजे, असा वशिला पाहिजे ना. देवाला प्रिय व्हायचं असलं तर लोकांना गीता सांगायची, भक्ती सांगायची, ज्ञान सांगायचं, वैराग्य सांगायचं. गीतेमध्ये काय सततम कीर्तयन्तो मां यतन्तस्य धर्मं नमस्यन्तस्य मा भक्त्या नित्ययुक्ता उपवास. स्वतः नामस्मरण करतो, दुसऱ्याला नामस्मरण करायला लावतो नाही का. बरं चालू आहे, मग काहीतरी बडबड चालू आहे. त्याप्रमाणे या पृथ्वी तलावर मला दुसरा कोणी प्रिय नाही. माझ्या प्रीतीने आपले मन स्थिर करून जो माझ्या भक्तास गीता शास्त्र सांगतो, मन कशाला स्थिर होत? परमार्थाचं खरं वर्म आहे ना, खरं वर्म तसं सोपं आहे. परमार्थाचं जे खरं वर्म थोडंच असतं, वर्म छोटच असतं, वर्म फार महत्व असत. वर्म ते का हे दृढ धरावा भाव. वर्म मुख्य वर्माचे वर्म जे साधे सकळ. सगळा धर्म जाणण्याचं वर्म काय आहे? प्रेम. बडबड करू नका. फोन म्यूट करा. कोणाच तरी फोन अनम्यूट आहे.
लक्षात नसेल त्यांच्यावाल्या चालू आहे तडाखा त्यांचा. माझ्या प्रीतीनेच आपले मन स्थिर करून जो माझ्या भक्ता गीता शास्त्र सांगतो तो संत जनाचा मुकुटमणी होतो. संत मान्य संत होतो तो असायचा. लोकमान्य संत वेगळे, देवमान्य संत वेगळे आणि संत मान्य संत वेगळे. येडपट लोक कोणला संत म्हणते काय आता त्यांना जर माहिती नाही का काय लक्षणं माहिती संतांची वरून आहे काहीतरी आपलं नाही का त्याचा. संत मान्य संत सर्वश्रेष्ठ असते ना. ज्ञानेश्वर महाराजांचं सगळ्या संतांनी वर्णन केलं. कृपाळुदार माझा स्वर दया नमस्कार वारंवार पायी कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई. सगळ्या संतांनी माऊलीचं वर्णन करावं. हे संत मान्य संत, संत जनाचा मुकुटमणी, संत जनांचा मुकुटमणी, ज्ञानियांचा राज. ती ज्ञानदेव तो माहिती साधकांचा माय बाप दर्शने हरे ताप सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा साधकांचा माय बाप. सगळ्या संतांचा मुकुटमणी होतो तो जो दुसऱ्याला गीता सांगतो. ज्यानं देहभावापासून अलिप्त असतो. फोन कट करून पहा बरं सुनील भाऊ. एक लाईन कट करून पहा. झाला पण एक फोन कट करून पहा तेव्हा लक्षात येईल. नव पल्लवी रोमांचितो मंदानळे का पवितो अमोद जळे हो लवितो फुलांचे डोळे. श्रीराम. आता जवळ जवळ गीतेचा राहिले तरी श्लोक किती 7-8 श्लोक राहिले. मग गीतेचंच महात्म्य येणार शेवटी नाही का, ग्रंथाचं महात्म्य. गीता तर तशी पूर्ण सांगून झालीच, अर्जुनाला सांगून झाली. फक्त अर्जुनाला देव सांगत्या आता तू पुढे कसं कोणाला सांगायचं त्याच्याकरता तुला सांगतो म्हणले नाही का. ही जी गीता आहे इतकी श्रेष्ठ आहे म्हणले. जो दुसऱ्याला सांगतो त्याचं कल्याण होतं, जो ऐकतो त्याचं कल्याण होतं. गीता ही सगळ्या ग्रंथाची आई आहे. आता ही ज्ञानेश्वरीमध्ये देव भाषा आहे ना. ही देवाची भाषा आपल्या अंतःकरणात केली कानाद्वारे तर ती अंतःकरण शुद्धच करीन ना. ज्ञान गंगा आहे ना ती माऊलीच्या मुखातले शब्द होते. माऊली म्हणजे काय सामान्य आहे का. मला असे वाटते की मग मद भक्त रूपी बागेत गीतार्थ प्रतिपादन करणारा भक्त तो वसंतच हो की काय. म्हणून श्रोते मंडळीच्या अंगावर नव पल्लवी रोमांच उभे राहतात. हे खरं प्रचिती आहे. गीता ऐकून काय झालं पाहिजे. जेवले आपण ज्या व्यक्ती रोमांच उभे राहिले का समजून घ्यायचं अंतःकरणात प्रेम उत्पन्न झालं. भगवंताची कृपा झाली तीच खरी दिवाळी.
दिवाळी म्हणजे काय? आनंदाची दीपवाळी. घरी बोलवा मनमाळी. आपल्या घरात राहायला पाहिजे. येऊनी हृदयी राहे माझ्या, का म्हणे काही न मागो आणि अंगावर असे रोमांच उभे राहिले पाहिजे. ती कधी राहते कधी नाही राहते ती. अंगावर रोमांच. एक तर भीती वाटली तरी राहते, नाही तर मग आनंद झाल्यावर तरी राहते. सात्विक आनंद येतो, तो भगवंताच्या दर्शनाचा आनंद आहे. अंगावर नवपल्लवरती रोमांच म्हणलं पा काय संतांचं परमार्थाचं ओरिजिनल आहे. ओरिजिनल परमार्थच नाही राहिला हो. श्रोते मंडळीच्या अंगावर नवपल्लवरती रोमांच उभे राहतात. इथं ऐकल्यावर बर का. मंद वाऱ्याने जसे वृक्ष हालतात ना, तसे त्याचे अंग आनंदाचे भराट डोलत असते. आता ही दिवाळी, माऊलीची दिवाळी, कसं योगायोगानं विषय निघाला. आता ते महात्म्यांचं नियोजन असतं नाही का. मंद वाऱ्याने जसे वृक्ष हालतात ना, आला शीतळ शांतीचा वारा, त्याने सुख झाले या शरीरा. तो आनंद, तीच आनंदाची दिवाळी आहे. संत नेहमी त्या आनंदात असतात. आपल्याला जरी वरून वाटत असलं बा, पण समुद्र आतमध्ये खाली खाली शांतच राहतो. खाली नसते लाटा. बरोबर, जरी दिसत असल्या ना, खाली समुद्र एकदम शांत असतो. अंतःकरण स्थिर असतं, शांत. चरित्र महापुरुषांचे वाचन आपल्याला असं वाटतं हो, महात्मे खूप मांडत असतील. मंडलेकर महाराजांचं चरित्र वाचलं कळलं. ते भाऊसाहेब म्हणले होते, महाराज तुम्ही काला मागा द्या, माझ्याकडे एक नौकर आहे, मी त्याला सांगत. अहो म्हणले, तुम्ही चला पुढे म्हणले, आलोच मी. मला राग येतो गळ्यापासून वर आहे म्हणले. हा आनंद काय दिव्य आनंद आहे. हा काय काही वस्तूपासून मिळणारा आनंद नाही. रोमांच उभे राहतात, तसे त्याची अंग आनंदाचे भर डोलत असते. नेत्ररूपी पुष्पातून आनंदाश्रू पडतात. काय माऊलींनाच वर्णन करावा. कोकिळा कलरवाचे निमिषे, सद्गत बोलवीत जैसे, का वसंत का प्रवेशे मद भक्त आरामी. नवपल्लवी रोमांचितो, मंद निळे कंपवितो, अमोद जळे बोलवितो. नेत्ररूपी पुष्पातून, काय म्हणलंय, पुष्पातून जे आनंदाश्रू पडतात ते मधुरा श्रावाप्रमाणे शोभतात. मधुर श्रावाप्रमाणे. व त्या बागेत कोकिळ पक्षी जशी मधुर स्वराने गायन करतात, तशी ही श्रोते मंडळी सद्गतीत अंतःकरणाने भगवत नामाचा जयघोष करतात. भजनात आनंद, नामस्मरणात आनंद. तो आनंद म्हणजेच देवाच्या सहवासात राहणे, देवाच्या जवळ राहणे, नवे नवे देवाजवळ राहणे. का जन्माचे फळ चकोरा होत जे चंद्र हे अंबरा, नाना नवगण मयुरा व देत पावी.
श्रीराम तैसा सज्जनाच्या मेळापी गीता पद्मरत्नी उमापी वर्षे जो माझ्या रूपी तो ठेवणी श्रीराम मग तयाचे नेपाडी पडी आणि ते मज पुढे नाही सगा मागे पुढे निहाळीता. श्रीराम अर्जुना हा ठायवरी मी तया ते सूर्य जिव्हारी जो गीतार्थाचे करी परगुणे संता. श्रीराम मधुरा श्रावाप्रमाणे हा रस मधुर रस त्याला ब्रह्मरस म्हणलं. एक हा रस हा काही प्रसाद आहे देवाचा प्रसाद. हाच खरा पांडुरंगाचा प्रसाद आहे. हा प्रसाद जीवाला प्राप्त व्हावा. हा कधी संपत नाही, हा कधी आटत नाही, याला कोणी नेत नाही, याच्यात कोणी वाटा घेत नाही. अवीट गे माई अवीट कसा आहे तो अविनाशी त्याचा कधी नाश होत. दिन दिन बढत जाए. हा वाढत आहे ते. आता काय म्हणते पाहिल्यासारखं आनंद. काही असं म्हणणं राहतं. मग आता काय विचार आपण संतता म्हणतात दिन दिन बढतच आहे. सुख घडोघडी वाढो लागी. कमी व्हायला ते काय आटणारी वस्तू आहे का? नाही. आपल्या अंतःकरणाचा दोष असेल ते वस्तूत नसतो दोष तो. वस्तू तर स्वयंभूती ती हृदयामध्ये नाही का? हा. आपण तुका म्हणे पाहिल्या मागे तेवढ्या वेगळी अंतरला. का म्हणे पाहिले मागे तेवढ्या वेगी अंतरला. संपला विषय. माग पाहिलं का मग अंतरला असतो नाही का? माग पाहणं म्हणजे वृत्ती विषयकार होणं. माग पाहणं म्हणजे देवावर येणं. आपली वृत्ती ब्रह्माकार वृत्ती ज्यावेळेस होती, ब्रह्माकार वृत्ती टिकली. हा मधुरा. त्या बागेत कोकिळ पक्षी जे मधुर स्वराने गायन करतात, तशी श्रोती मंडळी सद्गतीत अंतःकरणाने भगवन नामाचा जयघोष करतात. त्यातले त्यात एकत्र आल्यानंतर मग तो आनंद वाढतो. असं आहे. एकट्यानं साधना करणं आणि 100 जणांनी एकत्र येऊन कीर्तन करणं, नामस्मरण करणं, सत्संग करणं, भजन करणं, पॉवर वाढतो ना तो व्हायब्रेशन एकामेकाच्या गजराना. मग तर तिथं काय मग तेथे असे देव उभा रंगभरी कीर्तनात प्रेमी हरिचा असतात. मग त्याच्या आनंदाच्या लाटाच असतात निवळ. म्हणून सद्गतीत अंतःकरणाने श्रोती मंडळी भगवान नामाचा जयघोष करतात. किंवा चंद्र गगनात उगवल्यावरच चकोर पक्षाच्या जन्माचे सार्थक होते. अथवा नवीन मेघ मोराला होत येतात. ती काय म्हणजे मोराचा दृष्टांत किंवा चकोराचा दृष्टांत. तसा माझ्या प्रीतीवर नजर ठेवून जो संतांच्या समुदायात गीता पद्मरूपी रत्नाचा वर्षाव करतो, एकच इच्छा का भगवंत प्राप्ती, एकच साध्य ईश्वर प्राप्ती. फक्त भगवंत प्राप्ती व्हावी म्हणूनच संतांच्या समुदायात गीता पद्मरूपी रत्नाचा वर्षाव करतो. रत्न मग अशा योग्यतेचा आवडता भक्त पाहू गेले असता मागे मिळाला नाही.
आणि पुढे मिळणार नाही. असे फक्त मागं भेटले नाही पुढे भेटतात तेव्हा. आता देवाला भेटले का नाही काही पण आपल्याला भेटलेच. या जन्मात तर भेटली का, तर मग आपल्याला मागचं आठवण नाही पुढचं कळत नाही. मग अशा योग्यतेचा आवडता भक्त पाहू गेले असता मागे मिळाला नाही पुढे मिळणार नाही. अर्जुना, याप्रमाणे जो गीतेच्या अर्थाची संत जनास मेजवानी करतो त्याला मी आपल्या हृदयात धारण करतो. आता दिवाळीची मेजवानी चालू आहे ना संकट. हा काही कमी का आता इकडं अर्जुना, फोन म्यूट करा. याप्रमाणे जो गीतेच्या अर्थाशी संत जनास मेजवानी करतो मेजवानी त्याला मी आपल्या हृदयात धारण करतो. काय देव आपल्याला हृदयात धारण करतो. देव नारद एकदा गेले होते तिथं देव देव पूजा करत होता ना. द्वारकेचा राणा पांडवा वगैरे तुम्ही कोणाची पूजा करते म्हणले. त्याच्या देवावर आहे सगळे संत. असा उलटा खेळेल काय. तो कोणाची पूजा करीन. संतांची करीन नाही तर कोणाची करीन नाही का. त्याला माहिती आत्मज्ञानी चोखडीन संत माझी रोपडी. असं आहे. हेच गीतेची मेजवानी नाही का. वेगळं काय मिळवायचंय जीवनामध्ये. समाधान मिळवायचंय जीवनामध्ये. समाधान हे सगळं अंतःकरणाचा असा परिपाक झाला का चित्त समाधान होतं. आणि हे जीवनाचं साध्य आहे. तेने सदा चित्ता समाधान. कायमचं देवाचं दर्शन, कायमचं देवाजवळ राहणं ही दिवाळी. आता अभंग होती 2-3. कुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. 70 नंबरच्या श्लोकापर्यंत आलो आपण. 70 नंबर. जय हरी. जय हरी. आरती ज्ञान